करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। पुढची या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। सगळ्यांनीच या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। आतापर्यंत आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, सचिन खरात यासह तिथले स्थानिक खासदार, आमदार सगळ्यांनीच आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था राखा असं आवाहन केलंय। सध्या या आपण पाहतोय की आता सध्या कुलिंग या ठिकाणी केलं जातंय। थेट आपण जाऊयात। सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, आपण ही दृश्य पाहतो, परभणी बंद आज सकाळपासून पाळण्यात आला, मात्र हिंसक वळण लागलेलं आहे। परभणीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचा दावा पोलीस करतायत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भारतीय जनता पार्टी किंवा सत्तेत असणारे लोक त्यांच्या सोयीनुसार चवीपुरते घ्यायला बघतात, मात्र त्या संबंधाने असणाऱ्या जबाबदाऱ्या मात्र ते अजिबात पार पाडत नाही। परभणी हे आंबेडकरी चळवळीच्या अनेक महत्वाच्या केंद्रांपैकी एक आहे। परभणीमध्ये जुने पॅन्थरचे लोक आजही तितकेच क्रियाशील काम करणारे आहेत। बाबासाहेबांप्रती असणारी त्यांची आस्था, निष्ठा आणि विश्वास बघता ज्या पद्धतीने संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली गेली, त्यामुळे लोकांची प्रतिक्रिया येणं ही सहज स्वाभाविक आहे। परंतु अशी प्रतिक्रिया आल्यावर काय कृती करावी किंवा त्याला पूर्व प्रतिबंधात्मक पावले काय उचलावीत हे पोलिसांना सांगण्यासाठी आपल्याकडे गृह खातं नावाची यंत्रणाच अस्तित्वात नाहीये। खाते वाटप झालेलं नाही, मंत्रिमंडळाची स्थाननिश्चिती झालेली नाही, गृह खातं कोण सांभाळणार आहे, कुणाकडे द्यायचे काहीच माहिती नाही। शिंदे आणि फडणवीसांचे रुसवे फुगवे इतके चालू आहेत की त्यामध्ये गृह खातं अडकून राहिलेलं आहे। अशा परिस्थितीत जर परभणीतल्या हिंसाचारामध्ये कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण? प्रश्न गंभीर आहे। मला असं वाटतं की या सगळ्या प्रकाराला गांभीर्याने घेत, कारण ही घटना एकट्या परभणीतली नाही, गेल्या 4-5 दिवसाच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने होत आहेत। बीड मस्साजोग मध्ये भर दिवसात झालेली सरपंचाची हत्या असेल, पुण्यातलं सतीश वाघचा हत्या प्रकरण असेल, जालना जिल्ह्यात अंबडमध्ये 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या असेल किंवा आता हा परभणीतला हिंसाचार असेल, यातल्या कुठल्याच घटनेला पायबंद घालण्यासाठी किंवा जाब विचारण्यासाठी एक खुर्ची म्हणून अस्तित्वात नाही। खाते वाटप कधी होणार आहे? जी जी, धन्यवाद सुषमाजी।